2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता दोन्ही पाय एकत्र करून नंतर बघतो. ठीक आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असतात. आता पहिला जो होता पहिला हॅवी असतो तरी पण स्ट्रॉंग असतो की नाही आपण त्याच्याकडे नावं समजू शकतो. त्यांचे नियम आहेत खाण्यापिण्याचे. खूप जण बघा खाताना पीत नाही. पक्षी कधीच खात असेल तर खातच राहणार. पाणी पिताना पण ते बघा थोडं थोडं करून पाणी पितात. आणि आपल्याला पहिल्यापासून सांगितलं आहे तोंड लावून थोडं थोडं पाणी प्यायचं. हो का नाही. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला सांगतो तरी पण तेच चालतं. ब्रेक का नाही चालत तुमचं माहिती आहे. किंवा तुम्ही जे पाठांतर करताय थोडं थोडं पाठांतर करता ते राहत नाही लक्षात. कारण तुम्ही जेव्हा ऑइली खाता ना त्यानंतर थंड पाणी. खूप जण म्हातारे लोक सांगणार असेल की डाव्या कुशीवरच झोपायचं है ना. कारण जी सिस्टम आहे ना ती स्ट्रेटवाली सिस्टम नाही आहे. बाकी तिकडे आणि जो आपला पहिला छोटा चड्डा इंग्लिशमध्ये मोठा त्याचा स्ट्रक्चर असा असतो जी टाईप है ना. आणि इकडून वाईट खालच्या साईडला गेला असता आकड्यांकडे. ते जेव्हा ट्रान्सफर होईल जेवण आकड्यामध्ये तेव्हा जी गॅस क्रिएट होते ती गॅस इझिली बाहेर आली पाहिजे तोंडावाटे. म्हणून ते डाव्या साईडला झोपायचे. कळलं. आपण कशी कसंही कुठला त्रास होतो. आता थंड पाणी पिण्याचं सांगतो. तुम्ही ऑइली खातात घरात तेलाचं प्रमाण असतं. घरात काय जेवणात काय तेलाचं बोलत नाही आम्ही. किंवा तूप तेल तुम्ही असंच प्यायला तरी तुम्हाला काही म्हणा उलट पोट चांगलं राहील. खूप साऱ्यामध्ये पद्धत असते ते राईत तेल पितात. आपण लोक शियार हे घाणेरडे राईत तेल पितात है ना. पण तेच त्यांना जास्त आहे. तुम्ही जर तूप एक चमचा एका आठवड्यात किंवा एका महिन्यात जर एक चमचा तूप प्यायला तरी तुम्हाला जॉईंट्स प्रॉब्लेम होणार नाही. कारण तूप तुमच्या पोटामध्ये जी बनलेली घाण आहे ना ती बाहेर. आपल्याला सांगितलं जातं की पालक व्हेजिटेबल्स ग्रीन व्हेजिटेबल्स खायचे है ना. त्यातून खूप चांगले विटॅमिन्स भेटतात मिनरल्स भेटतात. पण त्यापेक्षा मला सांगू जे विटॅमिन्स काय असतो ग्रीन व्हेजीज तुमच्या आकड्या साफ करतात. कारण त्यात तशी ते पोटॅशियम असतात. त्यात त्याच्यात तशी एनर्जी असते की तुमचं ते पोट साफ करतात. त्यासाठी व्हेजिटेबल्स खायचे.
ते ग्रीन व्हेजीस खा, ग्रीन व्हेजीस खा सांगतात त्या त्यात पण नफे असतात. मी कोकणातल्या म्हणून नाही, कोकणाला आयुर्वेदाचं माहेरघर म्हणतात. म्हणजे अगदी कोकण किनारपट्टी